नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या लेक्चर्समध्ये आपण अ, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास हे टॉपिक पाहिले होतं. त्याच्यानंतरचा पुढचा विकास आहे मानव विकास. बरोबर. मानव विकासामध्ये अ, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा पहिला टप्पा आहे. कारण की हे म्हणजे आर्थिक वृद्धी झाल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा आहे आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करत असताना, आर्थिक विकास घडून येत असताना मानव मानव समाजासाठी बरोबर, तो विकास कसा फायदेशीर राहील? कारण की ती जी काही डेव्हलपमेंट होते, जो काही विकास घडून येतो, तो मानवासाठी कशा पद्धतीने फायदेशीर राहील, हे जेव्हा घडून येईल त्याला बोललं जातं मानव विकास. बरोबर. त्याचे विविध पैलू आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की मानव विकास करत असताना जागतिक पातळीवर मानव विकास कशा पद्धतीने मोजला जातो किंवा कशा पद्धतीने मानव विकासाची व्याख्या जागतिक पातळीवर केली जाते, हे आपण ह्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास म्हणजे काय आणि भारताच्या परिप्रेक्षात आपण ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर जागतिक पातळीवर सुद्धा आपण मानव संदर्भात काय-काय घडामोडी घडतायत, कोणकोणत्या संस्था कार्यरत करतायत, त्याच्यासाठी कोण-कोण प्रयत्नशील आहे, हे आपण सर्व ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला आहे मानव विकास म्हणजे काय? बरोबर. आपण पाहिलं आर्थिक ग्रोथ, इकॉनॉमिक वृद्धी होते, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक घडामोडी वाढतात, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते, वस्तू आणि सेवांच्या उत्पादकता वाढल्यामुळे काय होतं, आर्थिक वृद्धी घडून येत असते. जेवढ्या वस्तू आणि सेवा वाढतील तशा पद्धतीने काय होणार आहे, आर्थिक विकास किंवा आर्थिक ग्रोथ वाढणार आहे. ते जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन जास्त होईल, तेवढंच तुमच्या देशाचं काय राहणार आहे, GDP किंवा तुमचा उत्पन्न देशाचं हे वाढत जाणार आहे. आणि ते उत्पन्न वाढल्यानंतर ते आपण काय करणार, ते उत्पन्न वाढल्यानंतर आपण ते समाजा उपयोगी त्याचा वापर करणार आहोत. मग त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, याच्यासाठी ते डायव्हर्ट करणार आहोत. बरोबर की नाही? त्याच्याकडून काय होणार आहे, आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि याचा वापर लोकांसाठी म्हणजे मानवासाठी कशा पद्धतीने होईल, याला बोललो आता मानव विकास. आता मानव विकास घडत असताना मानवाच्या आयुष्यामध्ये कोणकोणते पैलू महत्वाचे आहेत, ते आपण मानवाला फक्त काही पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं की मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर की नाही? ह्या भागल्या म्हणजे माणूस सुखी आणि समाधानी समजला जायचा. परंतु आता त्याच्या पलीकडे जग गेलेलं आहे. आपण 21व्या शतकात आहोत. याच्यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजांसोबतच बाकीच्या सुद्धा गरजा आहेत, त्या पूर्ण होणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो माणूस त्याच्या राहणीमानाचा दर्जा उंचावू शकतो आणि दारिद्र्य असेल, गरिबी असेल, याच्यापासून तो दूर जाऊन स्वतःचं एक चांगलं राहणीमान आणि आयुष्य तो जगू शकतो. ही आजकालची व्याख्या आहे. तर मानव विकासातले विविध पैलू कोणकोणते ते आज आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. बरोबर. विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंट म्हणजे काय होते? कोणतीही गोष्ट डेव्हलप होते म्हणजे काय होते? त्याच्यामध्ये काळानुरूप काही ना काही बदल जे त्या काळाला, जे त्या वेळेची ती मागणी असेल, त्यानुरूप ते बदल घडत गेले, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? विकास म्हणणार आहोत. विकासाची प्रक्रिया अशा पद्धतीने काळानुरूप बदलत जात असते. बरोबर. तर विकास म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पैलूंचा, आता आपण मानवाच्या बाबतीत हा विकास पाहत आहोत, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये विविध पैलू कोणते आहेत? बरोबर. माणसाचं शरीर तर आहेच आहे, शारीरिक सुद्धा त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. समजा एखादा व्यक्ती जन्माला आल्यानंतर समजा त्याची वाढ होत नसेल, तो व्यक्ती वाढ होत नसेल, कालपरत्वे जर त्याची शारीरिक वाढ होत नसेल, मानसिक विकास त्याचा होत नसेल, तर त्याला आपण आजारी किंवा कोणत्याही पद्धतीचा तो आजार आहे असं आपण त्याला समजत असतो. कारण की मानव जन्माला आल्यानंतर त्याची ठराविक काळानंतर ठराविक पद्धतीने वाढ होणं गरजेचं असतं. बरोबर. हे निसर्गाने दिलेली देणगी आहे. समजा त्याच्यामध्ये काही अडथळे आले, तर आपण काय समजू शकतो की त्याच्यामध्ये व्यत्यय आला किंवा त्या व्यक्तीला काहीतरी आजार आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, जेणेकरून त्याला ते आजार किंवा त्याला ह्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर त्याच्यामुळे मानव विकासामध्ये बघा, शारीरिक विकास घडून येताना कोणकोणत्या गोष्टी घडवायच्या आहेत, हे होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास. आता माणूस हा समाजशील प्राणी आहे, तर सामाजिक पातळीवर सुद्धा कशा पद्धतीचे त्याचे आपण पाहत होतो. मानव विकास म्हणजे काय? मानव विकास असताना की त्याला कोणकोणते पैलू आहेत मानवी विकासाच्या जीवनामध्ये ते पाहत होतो. पहिला आहे शारीरिक. तर शारीरिक विकास होणं पण गरजेचं आहे. कालपणत्वे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो किंवा एखाद्या बालकाचा जन्म होतो, कालपरत्वे त्याच्यामध्ये शारीरिक विकासही घडून आला पाहिजे. त्या शारीरिक विकासासोबत त्याचा मानसिक आणि बौद्धिक विकासही घडून येणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर सामाजिक विकास सुद्धा माणसाच्या जीवनातील हा महत्वाचा पैलू आहे. सामाजिक विकास सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भावनिक, बरोबर, इमोशनल ग्रोथ होणं सुद्धा
एक मानवाच्या विकासातील महत्वाचा टप्पा आहे. आणि मानसिक, बरोबर, मानसिक आणि बौद्धिक हे आपण पाहिलेच. हे काय आहेत की समाजातले मानवी विकासातले जो काही जीवनातले हे विविध पैलू आहेत, बरोबर. ह्या विकासामध्ये काय काय महत्वाचं आहे? शिक्षण, बरोबर, त्याच्यानंतर आरोग्य, बरोबर. मानवाचा स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर त्याला शिक्षण हे गरजेचं आहे. इथून मागचं जे शिक्षण होतं ते अनौपचारिक होतं, परंतु आताचं जे शिक्षण आहे ते कशा पद्धतीचं औपचारिक आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला औपचारिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला कौशल्य प्राप्त होणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर आरोग्य सुद्धा आहे. तुम्ही सर्व कराल पण तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर माणूस हा विकास जरी झाला तरी त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. तर तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. तुमचं आरोग्य म्हणजे तुमचं संपूर्ण हेल्थमध्ये तुमचे जे काही शरीरातले अवयव असतील ते चांगल्या पद्धतीने कार्यरत राहणे आणि तुम्ही जीवनाचा चांगल्या पद्धतीने आनंद उपभोगू शकता, ते महत्वाचं आहे. आणि जीवनमान या संधींचा समावेश आपल्याला होत असतो. जीवनमानामध्ये बघा, चांगल्या प्रतीचं जीवनमान, गरिबीतलं जीवनमान नाही. एक चांगल्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी, सुखकर असण्यासाठी ह्या तर गोष्टी आवश्यकता आहेतच, पण त्याच्यासोबत काय आहे, चांगल्या पद्धतीचं जीवनमान किंवा राहणीमान सुद्धा चांगल्या दर्जाचं असणं आवश्यक आहे. ह्या संधींचा समावेश कशामध्ये होत असतो? मानव विकासामध्ये होत असतो. हा जीवनातला पैलू येथे आपल्या व्यक्तीच्या जीवनातले याच्या आधारे मानवाचा काय होत असतो? विकास घडून येत असतो. मानवी विकासाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे, बरोबर. मानवाची उत्क्रांतीचा आपल्याला आहे तो तर स्ट्रक्चरल म्हणजे फिजिकल ग्रोथ आहे तो मानवाची उत्क्रांती. आणि ते उत्क्रांत होता होता मानवाने कालपरत्वेत माणसाच्या शारीरिक क्षमतेमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या गरजांमध्ये सुद्धा बदल होत गेलेले आणि त्या परत्वे, बरोबर. पहिला माणूस पहा, जेव्हा आदिमानव होता तेव्हा गुहेत राहायचा. गुहेपासून तर आता फ्लॅट पर्यंतचा प्रवास आहे आपला, बरोबर की नाही. म्हणजे समाजशील माणूस प्राणी बनत गेलेला आहे. समाजाला धरून माणूस वागत असतो, बरोबर. तर प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या गरजांमध्ये बदल होत गेलेला आहे आणि त्याप्रमाणे माणसाचा विकास हा शारीरिक पातळीवर, त्याच्यानंतर सामाजिक पातळीवर, भौतिक पातळीवर आणि बौद्धिक पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत गेलेला आपल्याला इथे दिसून येतोय, बरोबर. आता मानवी विकासाचे घटक कोणकोणते ते आपण पाहूया. मानवी विकास एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध घटकांचा समावेश होत असतो, बरोबर. ते कोणकोणते घटक आहेत? शारीरिक विकास, बरोबर, महत्वाचा आहे. माणसाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे शारीरिक विकास. शारीरिक विकास जर घडून येत नसेल तर माणूस हा काहीतरी त्याला आजार होऊ शकतो किंवा त्याची जर शारीरिक वृद्धीच झाली नाही तर तो माणूस परतवे त्याला काहीतरी गंभीर आजार होऊन तो दगावण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे तो त्याचं जो काही आयुष्य आहे ते कमी राहण्याची शक्यता इथे वर्तवली जाते. त्याच्यामुळे जर शारीरिक विकास चांगल्या पद्धतीने झाला तर तो माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये संपूर्ण आयुष्य व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अप टू द मॅक्स आपण म्हणता येईल. म्हणजे त्याचं जे काही काल जीवन आयुष्य असेल, जीवनकाल असेल तो चांगला जास्त असू शकतो, लाईफ स्पॅन चांगला असू शकतो आणि सुदृढही असू शकतो. त्याच्यामुळे शारीरिक विकास हा खूप महत्वाचा घटक आहे मानवाच्या विकासातला, बरोबर. शारीरिक विकास माणसाच्या शारीरिक वाढीशी संबंधित आहे. एखाद्याचं शरीर बघा, काही काही मुलं असतात वयाने मोठे असतात पण त्यांची उंची लहान असते किंवा काही काही मुलं खूप उंच असतात परंतु मानसिकरित्या ते विकलांग असू शकतात. तर अशा पद्धतीचे व्यंग सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये येऊ शकतात. तर त्या व्यक्तींना समाजामध्ये जगताना किंवा स्वतःचं आयुष्य जगताना खूप साऱ्या अडचणींना सामना करावा लागतो. काही गोष्टी असतात त्या निसर्गदत्त आहेत, काही याच्यावर माणसाने मात केलेली आहे जेणेकरून त्यांना उपचार उपलब्ध आहेत. परंतु शारीरिक विकास घडून येणं हे सर्वात महत्वाचं आणि तो महत्वाचा घटक आपण मानवी विकासातला समजू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा आहे सामाजिक विकास, बरोबर. माणूस हा समाजात समाजशील प्राणी आहे. त्याच्या समाजातले माणसाचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आणि एका समाजाच्या दुसऱ्या समाजाशी सुद्धा संबंध खूप चांगल्या पद्धतीने तयार होणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरच माणसाचं जे काही सामाजिक संबंध आहे आणि त्याच्यामधला जे काही देवाणघेवाण आहेत ह्या अवलंबून राहतात. एखाद्या व्यक्तीचा स्त्री पुरुषांमधली देवाणघेवाण असेल, स्त्री स्त्रीमधली असेल, पुरुषांमधली देवाणघेवाण असेल, एक समाज व्यवस्था. आता व्यक्ती असेल, व्यक्ती बघा, व्यक्ती हा इंडिव्हिज्युअल झाला, बरोबर का नाही. इंडिव्हिज्युअलचा त्याच्या कुटुंबासोबत असणारा व्यवहार कशा पद्धतीचा असतील, कुटुंबाचे दुसऱ्या कुटुंबाबरोबर तिथला जो काही परिसरातला समाज असेल त्यांच्यासोबतची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीची असायला हवी. तर हे समाजशील विकास हा सुद्धा मानवाच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा आहे. समजा समाजामध्ये किंवा समाजातले जर ताणतणाव असतील, समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे देवाणघेवाण होत नसेल तर त्याच्यामध्ये वितुष्ट म्हणा किंवा कॉन्फ्लिक्ट चालू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी पहा, जेव्हा
माणूस उत्क्रांत होतो तेव्हा माणूस टोळ्या-टोळ्याने राहायचा. एक प्रत्येकाची टोळी वेगळी असायची आणि त्या प्रत्येक टोळी ही त्यांचा एक एरिया धरून असायची. त्या एरियामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये समजा दुसरी टोळी येत असेल, तर त्यांच्यामध्ये लढाई व्हायची. तर त्याच्यानंतर कालांतराने हे सर्व डेव्हलप होत त्यांच्यामध्ये चांगले ऋणानुबंध, नातेसंबंध तयार होत आजचा समाज इथपर्यंत डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे समाजातले नातेसंबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणे हेही मानवी विकासातला एक महत्त्वाचा टप्पा किंवा घटक आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर भावनिक विकास, बरोबर. माणूस जसा शारीरिक विकास होतो तसा त्याच्यामधला भावनांचा सुद्धा विकास होत असतो. आता भावना इथे पाहायला गेले, मत्सर असेल, राग असेल, मोह असेल, बरोबर की नाही? हे माणसाच्या भावना आहेत. माणसाला आनंद होतो, माणसाला भीती वाटते. तर ह्या सर्व भावनांचा विकास होणं सुद्धा गरजेचं राहतं. कारण की माणूस च्या आयुष्यामध्ये त्याच्या भावना, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या बौद्धिक प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप मोठा हातभार लावलेला दिसून येतो. बरोबर? तर भावनिक विकास त्याच्या वयाच्या टप्प्यांवर व्यवस्थित तो भावनिक विकास होणं ही सुद्धा खूप काळाची गरज राहते. मानवी विकासातला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्यानंतर मानसिक विकास. मानवाच्या विचार, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाशी संबंधित आहे. बरोबर की नाही? मानसिक विकास, मानसिकरित्या जेवढा व्यक्ती स्ट्रॉंग किंवा तेवढाच तो मनुष्य समूह जर स्ट्रॉंग असेल, तर तो त्याच्यामधून चांगली बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये येऊ शकते. त्याच्यामध्ये चांगलं ज्ञानाची काय म्हणता येईल, ज्ञानाचा चांगला संगम तिथे घडून येऊ शकतो. त्याच्यामुळे मानसिक विकास, मानसिकरित्या सुद्धा एखादा व्यक्ती किंवा एखादा मानव समूह विकसित होणे हा खूप मोठा बदल आहे त्याच्यामधला म्हणता येईल किंवा सर्वात मोठा घटकही आपण त्याला म्हणू शकतो. कारण की बघा काही-काही एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं म्हटलं, तर जगाच्या इतिहासामध्ये जर पाहायला गेलं, तर वर्ल्ड वॉर च्या दरम्यान नाझी सैन्याने म्हणजे जर्मनीने हिटलरच्या अधिपत्याखाली, बरोबर, हिटलरच्या अधिपत्याखाली तिथल्या नाझी फोर्सेसला जून विरुद्ध हे करण्यासाठी, म्हणजे जून विरुद्ध त्यांच्या नाझी लोकांमध्ये जून विरुद्ध द्वेष भावना पसरवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर ज्यू समाजामधले बरेचसे लोक तिथून पलायन करून गेलेले आपल्याला दिसून येतात. तर बहुतांशी विज्ञान क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आपल्याला अमेरिकेत म्हणता येईल. त्याच्यानंतर विज्ञान क्षेत्रातले जे काही क्षेत्र आहेत, विज्ञानाच्या याच्यामधले सगळेच क्षेत्र, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, ह्या सर्वांमध्ये ज्यू लोकांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळत असतं. आता हा एक व्यक्तिसमूह झाला. ज्यू ही त्यांची इथनिसिटी जरी झाली असेल, तरी त्या इथनिसिटीला त्यांचा मानवी विकास, मानसिक विकास, विचार, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्यामुळे त्या लोकांनी तिथूनही बाहेर पडूनही खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केल्याचं आजही आपल्याला दिसून येतं. आजही मोठ्या कंपन्या असेल, YouTube असेल, Google असेल, बरोबर, त्याच्यानंतर जो Facebook असेल, याचे ओनर, संस्थापक वगैरे आपल्याला ज्यू समाजाशी संबंधित असलेले दिसायला मिळतात. तर बाबा तो व्यक्तिसमूह चांगल्या पद्धतीने वैचारिक, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या याने समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच्यामुळे मानव विकासामध्ये मानसिक विकास हा सुद्धा खूप मोठा टप्पा आहे असं पाहायला आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यानंतर शैक्षणिक विकास. माणसाच्या जो काही विकास होतोय, माणसाची जी काही डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामधला हा सर्वात बेसिक स्ट्रक्चर म्हणता येईल किंवा बेसिक मूलभूत पाया, याच्यावर सर्व माणसाचा विकास, शैक्षणिक असेल, मानसिक असेल, हा डिपेंडंट असतो. बरोबर. त्याच्यामुळे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुढची जी काही भौतिक सुखसुविधा आहे, हे शिक्षणाच्या पायावर माणूस उपभोगू शकतो. त्याच्यामुळे शिक्षण हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा घटक मानवी विकासातला आपल्याला आढळून येतोय. त्याच्यानंतर आहे आरोग्य विकास. बरोबर. शारीरिक तर होतच आहे. त्याच्यासोबत काय आपल्याला शरीर ठीक आहे, पण त्या शरीराला आरोग्याची सुद्धा जोड पाहिजे. त्याच्यामुळे आरोग्य विकास. बरोबर. व्यक्ती कसा पाहिजे? निरोगी पाहिजे. त्याचं आरोग्य सुदृढ पाहिजे. तो कोणतेही काम करण्यासाठी किंवा कोणतेही कष्ट करण्यासाठी, कोणत्याही वैचारिक, बौद्धिक कष्ट करण्यासाठी सुद्धा तो सुदृढ असायला हवा. त्याचं आरोग्य हे चांगलं असायला हवं, जेणेकरून तो त्याच्या जीवनकालामध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या समूहासाठी, देशासाठी, जगासाठी स्वतःचं चांगलं योगदान देऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे आर्थिक विकास. हे सर्व घडून येताना आपण काय करतोय? सर्व चालू आहे अर्थकारण. बरोबर की नाही? सर्व काय चालू आहे ते पोट भरण्यासाठी काय लागतं? अर्थकारण. इथून मागे पैसा नव्हता, बार्टर सिस्टम होती. पण जसा पैशाचं इन्व्हेन्शन झालं, मानवी जे काही इतिहास आहे, मानवी इतिहासातला पैशाचा शोध हा सर्वात मोठा शोध मानता येईल, पैसा. कारण की हा याच्यासाठी नंतर खूप
गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसून येतात. इथून मागची जी व्यवस्था होती ती बार्टर सिस्टम येते. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जायची. त्याच्यानंतरचा हा जो पैशाचा शोध आहे, तो मानवी इतिहासातला खूप आमूलाग्र बदल असा किंवा आमूलाग्र शोध, ज्याच्यामुळे माणसाचं जीवन खूप 360 डिग्रीने किंवा 360 अंशात बदललं गेलं, असं आपण म्हणू शकतो. कारण की हा मानवी जीवन जगण्याचा सगळ्यात मोठा काय म्हणता येईल सोर्स, सोर्स नाही म्हणता येणार, की अ, आपण काय म्हणतो उत्प्रेरक म्हणता येईल, कॅटलिस्ट टाइप हा घटक काम करत असतो. बरोबर की नाही? आपल्याला काय देतो? प्रोत्साहन देत असतो पैसा. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. चांगला असो, वाईट असो. लोकं चांगल्या कामासाठी म्हणजे चांगल्या काम करण्यासाठी म्हणजे पैसा मिळत असेल तर चांगलंही काम करतात आणि वाईटही काम करत असतात. फक्त याच्यासाठी. हा चांगले काम करून आणू शकतो आणि वाईटही काम करून आणू शकतो. खूप मोठा हा कॅटलिस्टचं काम करतो किंवा प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो. बरोबर की नाही? मी आता इथे उभा आहे. मी पण कशासाठी? कारण मला याच्या बदल्यात काय मिळणार आहे? पैसे मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे हा खूप मोठा घटक आहे. म्हणजेच काय आर्थिक विकास. माणसाचा आर्थिक विकासही चांगला झाला पाहिजे. तो चांगल्या कार्यातून घडला पाहिजे. तर हे सुद्धा मानवी विकासामधला एक सर्वात महत्त्वाचा पैलू किंवा घटक म्हणता येईल. कारण याच्या जोरावरच माणूस काय करू शकतो? चांगल्या पद्धतीचं जीवन व्यापन करू शकतो. त्याच्याकडे चांगली आर्थिक स्थिती असेल, आर्थिक सोबतता असेल, तर तो माणूस चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळवू शकतो, शिक्षणही मिळवू शकतो, त्याचा मानसिक विकासही चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. तर सर्व काही याच्याशी निगडीत असल्यामुळे आर्थिक विकास होणं मानवी विकासातला सर्वात महत्त्वाचा एक टप्पा आपण समजू शकतो. त्याच्यानंतर आहे राजकीय विकास. बरोबर की नाही? व्यक्ती आहे, माणूस समाजशील प्राणी आहे. समाज आला तिथे अर्थकारण आलं, अर्थकारण समाजकारण आलं, समाजकारणानंतर राजकारण आलं. बरोबर की नाही? आणि जिथे राजकारण आलं तिथे माणसाच्या सगळ्या गोष्टी अप्लाय होत असताना दिसत असतात. कारण की समाजातून राजकारण, राजकारणातून अर्थकारण हे घडून येत असतं. तर राजकीय विकास चांगल्या पद्धतीने घडून येणं हे कारण की राजकीय पटलावर जेव्हा जातो, तेव्हा माणूस हा एकमेकांना जोडलेला गेला असतो. बरोबर की नाही? तिथे माणूस खूप मोठ्या एक व्यक्ती समूहात हा खूप एक व्यक्ती नाही, तो व्यक्ती समूहाचं रिप्रेझेंटेशन करून चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांसाठी कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल, आपण अजून राहणीमान उंचावण्यासाठी, जीवन कशा पद्धतीने सामूहिक प्रयत्न करू शकतो, हे इथे राजकीय पद्धतीचे निर्णय, पॉलिटिकल निर्णय इथे घेऊ शकतो. त्याच्यामुळे राजकीय विकास आणि तिथले असणारे व्यक्ती यांचा चांगल्या पद्धतीने राजकीय व्यवस्था सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता भारतीयाची राजकीय व्यवस्था वेगळी आहे, अमेरिकन राजकीय व्यवस्था वेगळी आहे. बरोबर नाही? डिफरन्स आहे. त्याच्यामुळे राजकीय व्यवस्था तुम्ही जसं माणूस प्रगल्भ होईल, तसंच तिथली राजकीय परिस्थिती सुद्धा प्रगल्भ होणार. कारण राजकारण हे सुद्धा कशा तुमच्या समाजातूनच लोकं जात असतात. समाजाची परिस्थिती चांगली असेल तरच राजकारण पुढचं भविष्यातलं चांगलं घडून येऊ शकतं आणि भविष्याला दिशा देण्याचं काम राजकारण करत असतं. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती किंवा राजकारणातले व्यक्ती करत असतात. त्याच्यामुळे राजकीय विकास होणं, तो प्रगल्भ असणं, हेही मानवी विकासातलं सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. कारण की जे काही निर्णय घ्यायचे असतात, ज्याचा प्रभाव पूर्ण मानवजातीवर पडू शकतो, हा राजकारणातूनच उगम पावत असतो. बरोबर की नाही? त्याच्यामुळे राजकारणीय विकास हा खूप महत्त्वाचा टप्पा आपण इथे समजू शकतो. त्याच्यानंतर मानवी विकासाचे महत्त्व. बरोबर की नाही? आता हे आपण टप्पे पाहिले. आता मानवी विकासाचं महत्त्व काय आहे? तर मानवी विकास समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मानवी विकासामुळे लोकांचं काय होतं? जीवनमान, राहणीमान सुधारतं. समाजात समानता वाढायला चा याचा मदत असते. त्याच्यानंतर आर्थिक विकास होत असतो माणसाचा. बरोबर की नाही? हे खूप महत्त्वाचं आहे. जीवनमान तर सुधारतंच. त्याच्याबरोबर समाजात समानता वाढत असते. बरोबर की नाही? इक्वॅलिटी समाजामध्ये वाढत असते. भेदाभेद हा कमी होत असतो. त्याच्यानंतर आर्थिक विकास चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेत सुद्धा सहभाग तिथल्या व्यक्तींचा, सर्व समाजातील व्यक्तींचा वाढत असतो. त्याच्यामुळे मानवी विकास किंवा याचं महत्त्व अशा पद्धतीने अधोरेखित आपण करू शकतो. ठीक आहे. आता आर्थिक विरुद्ध मानव विकास. आपण पाहिलं आर्थिक वृद्धी आहे, त्याच्यानंतर आर्थिक विकास आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे मानव विकास. तर आर्थिक वृद्धी विरुद्ध मानव विकास याच्यामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी आपण पाहिलं की कशासाठी का काढतो आपण आर्थिक वृद्धी काय आहे? हे याच्यामध्ये काय होतं? एका विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणे एवढं अपेक्षित असतं. बरोबर की नाही? वाढ झाली म्हणजेच काय आर्थिक वृद्धी झाली असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय मोजलं जातं? जीडीपीच्या स्वरूपात राष्ट्रीय काय मोजलं जातं? उत्पन्न मोजलं जातं. बरोबर? आर्थिक वृद्धीचं मुख्य लक्ष्य काय आहे? देशाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे. आर्थिक वृद्धी घडून येण्यासाठी काय? एखादं सरकार असेल ते त्यांचा अजेंडा ठेवून, टार्गेट ठेवून तिथे काम करू शकतं आणि त्याचं लक्ष्य काय असतं? टार्गेट काय असतं? की देशाचं उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे. आपल्या देशामध्ये आर्थिक क्रियाकलाप वाढवून देशाचं उत्पन्न वाढवणे, वस्तू आणि सेवा यांचं काय वाढवायचं? प्रोडक्शन वाढवून, उत्पादन वाढवून काय करायचंय? जास्तीत जास्त वस्तू सेवा निर्माण करून देशाचं उत्पादन आणि लोकांचं उत्पन्न
वाढवायचं एवढं टार्गेट आपण ठेवलेलं असतं, बरोबर नाही? हे याचं लक्ष आहे आणि याचा परिणाम काय असतो? आर्थिक वृद्धीमुळे देशाची अर्थव्यवस्था काय होत असते? मजबूत होत असते. ह्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे, बरोबर नाही? जेवढा तुमचा जीडीपी स्ट्रॉंग तेवढंच तुमची अर्थव्यवस्था कशी होत असते? मजबूत होत असते. याचा अर्थ लोकांचं जीवनमान सुधारेलच असं होतं का? नाही, हे आपण पाहिलेलं आहे. तुमची जरी ग्रोथ झाली, बरोबर नाही? आर्थिक वृद्धी झाली तरी तुमच्या लोकांचं जीवनमान सुधारेलच असं नाही, बरोबर की नाही? इथे इनइक्वॅलिटी राहू शकते, बरोबर? आर्थिक वृद्धी झाली, 8% झाली, 60% झाली, पण सगळ्याच लोकांची इक्वॅलिटीने होईल का? नाही. इथे शाश्वती देऊ शकत नाही आपण, बरोबर की नाही? तर आर्थिक वृद्धी लक्षात आली तुमच्या? आपण हे पाहिलेलं आहे, बरोबर? आता मानवी विकास. मानवी विकासामध्ये आपण काय पाहिलोय, की मानवी विकास म्हणजे लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करणे, बरोबर की नाही? यालाच बोललो होतं ह्युमन डेव्हलपमेंट. लोकांशी संबंधित ही घडणारी क्रिया आहे. आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपात आहे, पण इथे जीवनाचे वेगळे पैलू आहेत. ते कोणते आहेत? शिक्षणामध्ये सुधारणा आहेत, आरोग्य असेल, आरोग्य सेवा असतील, त्याच्यानंतर सामाजिक कल्याण आणि इतर घटकांवर लक्ष केंद्रित करत असतं, बरोबर? आर्थिक वृद्धी कशावर करते? तुमच्या वस्तू आणि सेवा याचं वाढून त्याच्या बदल्यात काय करायचं? देशाचं उत्पन्न आणि उत्पादन वाढवणे हे त्याचं मुख्य लक्ष आहे. परंतु मानवी विकासामध्ये काय आहे, की विविध पैलू जीवनाचे, माणसाच्या जीवनातील विविध पैलूंवर इथे लक्ष केंद्रित केलं जातं. मानवी विकास लोकांना अधिक चांगले जीवन जगण्यास सक्षम करत असतो, बरोबर की नाही? मानवी विकास काय करत असतो? जीवनमान चांगलं करण्यास सक्षम करत असतो आणि त्यांच्या क्षमता वाढवतो. माणसाच्या क्षमता ही वाढवत असतो. परिणाम काय याचं? मानवी विकासाने लोकांचे जीवनमान सुधारते आणि देशाच्या विकासाला सुद्धा मदत मिळत असते, बरोबर नाही? तुमचा ग्रोथ झाली, पण त्यासोबत जर मानवी विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असेल तर काय होणार? लोकांचं जीवनमान सुद्धा उंचावणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून काय देशाचा जो काही विकास होतोय, जे काही डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ होते त्याला सुद्धा चालना मिळत असते, बरोबर की नाही? मानवी विकास घडून येण्यासाठी आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास होणे ही गरजेची असतेच. म्हणजे जो मानवी विकास आपण पाहिलं, आर्थिक वृद्धी होते, त्याच्यानंतर आर्थिक विकास आहे, त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे मानवी विकास, बरोबर नाही? त्याच्यामुळे आर्थिक वृद्धी होणे ही पूर्वअट आहे मानवी विकासातली, बरोबर? आता मानवाच्या निवडी विस्तारण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा त्या उत्पन्नाचा वापर कशा पद्धतीने होतो हे महत्वाचे ठरते, बरोबर की नाही? आता माणूस जो आहे त्याच्यामध्ये काय असतात? त्याला चॉईसेस असतात. मानवाच्या काय असतात? चॉईसेस असतात आणि ह्या वाढवण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी काय करायचं? राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा, बरोबर, नॅशनल इन्कम पेक्षा काय महत्वाचं आहे? त्या उत्पन्नाचा जो काही वापर आहे तो कशा पद्धतीने होत आहे, जो काही उत्पन्न आहे त्याचा वापर कशा पद्धतीने होत आहे हे महत्वाचं आहे. हे मानवी विकासातलं महत्वाचं पाऊल आहे. देशाच्या मध्ये उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे, पण इथे काय आहे? जे उत्पन्न, ठीक उत्पन्न वाढलं मान्य आहे, पण ते उत्पन्नाचा जो काही वापर आहे, त्याची जी चॉईस आहे, जे काही निवडायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये तो व्यय कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आर्थिक वृद्धी हे विकासाचे एक साधन आहे, बरोबर? विकास घडून आणण्यासाठी आर्थिक ग्रोथ घडून येणे हे एक साधन, एक टूल म्हणून आपण ते वापरू शकतो आणि हे विकासाचं काय आहे? हे अंतिम ध्येय नाहीये. इकॉनॉमिक ग्रोथ करणे हे काही एम आहे का आपलं? अंतिम ध्येय नसणार आहे. तर मानव विकासातही तो महत्वाचा टप्पा आहे, बरोबर? आर्थिक वृद्धी घडून येणे हे मानवी विकासातला महत्वाचा टप्पा आहे आणि ह्या वृद्धीच्या आधारानेच मानव विकास शक्य आहे, बरोबर की नाही? तर आर्थिक वृद्धी घडून आल्याबरोबर नंतर मानव विकास हा शक्य होत असतो. अचानक मानव विकास होत नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी घडून येणे ही पूर्वअट आहे. आलं लक्षात? सोपं आहे, अवघड नाहीये काही. आपण हे पाहिलेलं सुद्धा आहे मागच्या लेक्चर्समध्ये, ठीक आहे? तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यातला इथे एक डिफरन्स दिलेला आहे. आता आर्थिक वृद्धी बघा, आर्थिक वृद्धी आपण काय करू शकतो? जीडीपी उत्पादनाच्या याच्यामध्ये मोजत असतो. म्हणजेच ही कशा पद्धतीची परिमाणात्मक, म्हणजेच काय? संख्यात्मक, क्वांटिटेटिव्ह टर्म आहे आर्थिक वृद्धी, क्वांटिटेटिव्ह, बरोबर? आपण वस्तू आणि सेवा मोजत असतो, जीडीपी, बरोबर नाही? हे मोजता येऊ शकतं, म्हणून ते काय आहे? क्वांटिटेटिव्ह टर्म आहे. परंतु मानव विकास हे काय आहे? गुणात्मक, क्वालिटी ऑफ लाईफ, जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, हे पाहिलं जातं. कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, आरोग्य चांगलं आहे की नाही, याला ठीक आहे आपण रँकिंग करू शकतो, परंतु ते मोजता येतं का? की नाही बाबा आरोग्य 10 म्हणजे चांगलं आहे, आरोग्य 4 म्हणजे खराब आहे, असं नाही. त्याची ही मापन पद्धती आहे, परंतु तो दर्जा मोजायचा आहे. दर्जा आहे, इथे गुण आहेत, त्याला क्वालिटी आहे, ती क्वालिटी मोजायची आहे. म्हणून हे कसं आहे? क्वालिटेटिव्ह टर्म आहे. मानव विकास हा क्वालिटेटिव्ह टर्म आहे. आर्थिक वृद्धी ही केवळ उत्पादन आणि उत्पन्नातील वाढ दर्शवत असते, बरोबर?
उत्पादन आणि उत्पन्नातील इन्कम मधली वाढ, त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रोडक्शन काय आहे, गुड्स आहेत म्हणजे वस्तू असतील, सेवा असतील, याच्यामध्ये किती वाढ होते हे इथे दर्शवलं जातं. मानव विकासामध्ये काय केलं जातं, जीवनात सकारात्मक बदल घडवतोय की नाही हे इथे मोजलं जातं. काय सकारात्मक बदल म्हणजे पॉझिटिव्ह, जवळपास पॉझिटिव्ह कशा पद्धतीने बदल घडतोय, आरोग्यामध्ये सुधारणा होते का, शिक्षणामध्ये सुधारणा होते का नाही हे इथे मोजलं जातं. तर तशा पद्धतीने त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी, यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होत असते. बरोबर, आर्थिक वृद्धी झाली तर देशाचे काय होणार, जीडीपी जर स्ट्रॉंग असेल तर तुमची अर्थव्यवस्था मजबूत आहे असं समजलं जातं. तर मानव विकास याच्यामुळे काय होत असतं, लोकांचं, तुमच्या देशामध्ये असणाऱ्या लोकांचं जरी ग्रोथ चांगली असेल, जीवनमान सुधारतंय की नाही ते इथे मोजलं जातं. म्हणजे मानव विकास चांगला असेल तर तुमच्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आर्थिक वृद्धी ही मानव विकासातील साधन आहे. इट्स अ टूल. ओके, एक साधन आहे फक्त, ते एक टूल आहे कशामधलं, मानव विकासातलं. तर मानव विकास हे अंतिम ध्येय आहे. बरोबर, कोणत्याही अर्थव्यवस्थेचा अंतिम, मानवी समाजाचं काय आहे, मनुष्याचं कल्याण करणं, जीवनमानाचा दर्जा उंचावणं हे अंतिम ध्येय आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपण ह्या साधनाचा विचार करतो, ते म्हणजे आहे आर्थिक वृद्धी. ओके, सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे. हे आहे क्वांटिटेटिव्ह, हे आहे क्वालिटेटिव्ह. इथे दर्जा सुधारला जातो आणि इथे संख्यात्मक मापन आपण करत असतो. चला, सोपं आहे लक्षात ठेवायला. ठीक आहे, आता मानव विकासामध्ये बघूया. मानव विकास हा आर्थिक विकास, बरोबर, सर्वांसाठी अधिक कल्याणकारी ठरेल असे गृहीत धरण्याऐवजी लोकांचे जीवन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असतो. बरोबर, आर्थिक विकास हा आपोआप सर्वांसाठी कल्याणकारी ठरेल असे गृहीत धरून आपण सगळ्या गोष्टी करू शकत नाही. याच्यासाठी काय करतात, लोकांचे जीवन सुधारण्यावर भर दिला जातो मानव विकासामध्ये. बरोबर, उत्पन्न वाढ ही स्वतः एक ध्येय नसून विकासाचे साधन म्हणून पाहिले जाते. बरोबर, एखाद्या व्यक्तीला, समजा मी एक इंडिव्हिज्युअल आहे, मला माझ्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये माझा राहणीमानाचा दर्जा उंचवायचा असेल तर माझ्याकडे, मला अशा कोणत्या गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून मी माझ्या जीवनमानाचा दर्जा उंचवू शकतो. तर त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा टूल आहे ते म्हणजे माझं उत्पन्न वाढ. माझ्या उत्पन्नामध्ये मला वाढ करावी लागेल. जेणेकरून माझ्या मूलभूत गरजा तर भागतीलच भागतील. त्याच्यासोबत माझ्या जीवनमानाचा दर्जा ठरवणाऱ्या ज्या गोष्टी असतील. समजा मला शिक्षण घ्यायचं असेल, चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्यासाठी काय लागणार आहे? पैसा लागणार आहे. ठीक आहे. तो समजा कमी असेल, तर मी ती सेवा, शैक्षणिक सेवा किंवा आरोग्य सेवा घेऊ शकतो का? चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मी सेवा घेऊ शकतो का? उत्पन्न कमी असेल तर नक्कीच नाही. म्हणून मला जर दर्जा वाढवायचा असेल, तर माझं उत्पन्न वाढणे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. जर माझं उत्पन्न वाढलं, तर मी ह्या सेवा नक्कीच पैशाच्या रूपामध्ये विकत घेऊ शकतो. बरोबर? तर उत्पन्न वाढणे ही एक पूर्वअट आहे. बरोबर? आणि याला काय बोललं जातं? विकासाचं साधन म्हणून आपण नक्कीच पाहू शकतो. आता याच्यामध्ये बघा, संधी कोणकोणत्या आहेत? अपॉर्च्युनिटीज. मानव विकासातल्या संधी काय आहे? मानव विकास म्हणजे लोकांना त्यांच्या आवडीचे जीवन जगण्यासाठी अधिक स्वातंत्र्य देणे. बरोबर नाही? इथे चॉईसेस पण आहेत. स्वातंत्र्य पण महत्वाचं आहे. स्वातंत्र्य याच्यामध्ये बघा, चॉईसेस. चॉईसेस काय काय आहेत? माझ्याकडे पैसे आहेत. बरोबर? परंतु मला उपवास करायचा आहे. माझं तब्येत जास्त आलेली आहे. मला उपवास करायचा आहे. माझ्याकडे चॉईस आहे. मी अन्न खाऊ शकतो, पण मला तब्येत कमी करायची आहे. जाड झालेलो आहे, तब्येत कमी करायची आहे. म्हणून मी उपवास करणार आहे. बरोबर? ही माझ्याकडे चॉईस झाली. परंतु दुसऱ्या बाजूला दुसरा व्यक्ती आहे, ज्याला भूक लागलेली आहे आणि ज्याच्याकडे पैसे नाहीयेत. बरोबर? तर त्याला काय? जबरदस्तीने उपवास घडावा लागणार आहे. तर हा डिफरन्स आहे चॉईसेस मधला. माझ्याकडे चॉईसेस आहेत, त्याच्याकडे चॉईसच नाहीये. तर अशा पद्धतीचा इथे डिफरन्स राहतो. तर त्याला स्वातंत्र्य आहे का? नाही. त्याला बाय कंपल्शन आहे ते. पण माझ्याकडे स्वातंत्र्य आहे. माझ्याकडे चॉईस आहे. मी खाऊ पण शकतो, ना पण खाऊ शकत. डिपेंड्स ऑन माय सिच्युएशन. बरोबर? बरोबर. लोकांच्या क्षमता विकसित करणे आणि त्यांना त्यांचा वापर करण्याची संधी देणे. बरोबर. तुमच्याकडे जे अपॉर्च्युनिटी असतील त्या क्षमतांचा वापर करणे आणि त्यांना संधी देणे हे पण महत्वाचं आहे. समजा एखादी व्यक्ती शिकते, मुलगी शिकते. तिला शिकवलं, मान्य केलं, पण तिला नोकरीला अलाऊ नाही केलं. तिच्याकडं स्वातंत्र्य नाही आणि तिला संधी नाही. बरोबर? असं होऊ शकतं. तर तिला संधी पण दिली पाहिजे. नुसतं शिक्षण देऊन फायदा आहे का नाही? त्यांना संधी पण दिली पाहिजे. तर संधी दिली असेल, अपॉर्च्युनिटी दिली, तरच ते त्यांचा विकास, डेव्हलपमेंट घडवून आणू शकतात. बरोबर की नाही? बघा, इथे उदाहरण आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय? मुलीला शिक्षित केल्याने तिची कौशल्य विकसित होतील. बरोबर ना? एखादी मुलगी, चला आपण तिला शाळेत टाकलं, त्याच्यामुळे काय आलं? तिच्या स्किलमध्ये डेव्हलपमेंट झाली. पण तिला समजा आपण नोकरी करायला दिली नाही. बरोबर? नोकरीच करायला दिली नाही, तर त्या स्किलचा काही सेटचा उपयोग तिच्या आयुष्यामध्ये नाही होणार. तिला संधीच नाही दिली, अपॉर्च्युनिटीज नाही दिली, तर त्याचा वापर होणार नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे? तिचं जीवन जगण्याचा जो काही दर्जा वाढवण्याची जी काही क्षमता आहे किंवा कॅपॅसिटी आहे, ही कमी होणार आहे.
तर त्याच्यामुळे संधी सुद्धा महत्वाची आहे, अपॉर्च्युनिटी. बरोबर. तर समजा तिच्याकडे योग्य कौशल्य नसतील तरी फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे मानवी विकासाचे 3 पाया दीर्घ, निरोगी आणि सर्जनशील जीवन जगणे, ज्ञानी असणे आणि चांगल्या राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश करणे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये होत असतात. याच्यामध्ये बघा, मानवी विकासासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास, बरोबर, योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत करणे हा याचा एक मूलभूत घटक आहे. त्याचा विकास घडवण्यासाठी पोषक वातावरण पण पाहिजे ना. तर पोषक वातावरण असेल तरच चांगल्या पद्धतीने ग्रोथ घडून येऊ शकते. एकदा मानवी विकासाच्या मूलभूत गोष्टी साध्य झाल्यानंतर त्या जीवनाच्या इतर पैलूंमध्ये प्रगतीसाठी संधी उघडतात. तुमच्या बेसिक गोष्टी, बरोबर, मूलभूत गोष्टी शक्य आल्या त्याच्यानंतर काय होतं, पुढच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी त्या चांगल्या पद्धतीने घडून येऊ शकतात. एकच मिनिट मित्रांनो, सॉरी. ठीक आहे मित्रांनो, तर आपण पाहिलं संधी आणि निवड. आता निवडमध्ये पण बघा, चॉईस. मानवी विकास हा मूलभूतपणे अधिक निवडींबद्दल आहे, बरोबर की नाही. चॉईसेस, आपल्याकडे जास्त चॉईसेस पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा आहे. लोकांना संधी प्रदान करण्याबद्दल आहे, बरोबर की नाही. त्यांना ऑपॉर्च्युनिटी देण्यासंदर्भात सुद्धा मानव विकास बोलत असतो. त्यांचा वापर कसा करावा याबद्दल आग्रह धरण्याबद्दल नाही, बरोबर की नाही. तुमच्याकडे सगळं आहे पण त्याचा एक्झॅक्टली असंच करायचंय तसंच करायचंय याचा आग्रह, बरोबर, कंपल्शन नाहीये. इथे तुम्हाला चॉईस सुद्धा आहे, ऑपॉर्च्युनिटी सुद्धा महत्वाचे आहे. कोणीही मानव आनंदाची हमी देऊ शकत नाही, बरोबर नाही. माणूस आनंद राहण्याची हमी देऊ शकतो का, परंतु आनंदी जीवन आनंददायीरित्या व्यतीत करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. जे निवडी करतात आणि त्यांची स्वतःची चिंता आहे, बरोबर की नाही. मानव आनंदी राहण्याची हमी देऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी काय चॉईसेस आहेत, बरोबर नाही, ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्या जोरावर तो ते करून येऊ शकतो, बरोबर. आता बघूया 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक वाढ आणि विकास यांच्यातील संबंध, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे जो काही मानव विकासाचा जो काही टप्पा आहे, ज्याची काही डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होत गेली ते आपण इथे पाहणार आहोत. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीलाचा जो काही उत्तरार्ध आहे, बरोबर, त्याच्यामध्ये काय इकॉनॉमिक ग्रोथला खूप महत्व दिलं होतं. इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या ज्या काही संकल्पना होत्या यांना महत्व देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर तो त्याचा पुढचा टप्पा येऊन मानव विकासाकडे कशा पद्धतीने जग पाहायला लागलं ते आपण इथे पाहणार आहोत, बरोबर. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक वाढ आणि विकास यांच्यातील संबंधांवर एक रचनात्मक प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, बरोबर. त्याच्यानंतर अनेक देशांमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन, जीडीपी आणि आर्थिक वाढ राष्ट्रीय प्रगतीचे प्रमुख सूचक म्हणून उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे देशाची प्रगती कशावरून ठरवली जायची, जीडीपी आणि तिथली इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीने किती जास्त आहे, किती पर्सेंटेज मध्ये आहे, याच्यावरून तिथला देश प्रगती करतोय किंवा तिथला देश विकास करतोय, डेव्हलपमेंट तिथे होते, हे इथे ठरवलं जायचं होतं, बरोबर. आणि याच्यामध्ये मानुष्य किंवा जीडीपी हे काय मानवी कल्याणाचं काय मापन म्हणून कधीही वापरण्याचा इथे हेतू कधीही आहे असं आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतर 1970 ते 80 याच्या दशकामध्ये विकासाच्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये जीडीपीच्या पलीकडे जाण्यासाठी पर्यायी लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला गेला. 70 ते 80च्या जे दशक त्याच्यामध्ये जीडीपीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कशा पद्धतीने मानवी विकासाचा किंवा जे काही हे आहे अर्थव्यवस्थांच्या मध्ये मानवी विकास कशा पद्धतीने मोजला जातो याचा विचार करायला सुरुवात झालेली आपल्याला आढळून येते. याच्यामध्ये बघा, रोजगारावर अधिक भर देणे, बरोबर, नुसतंच तुमचा वस्तू आणि सेवा, जीडीपी मध्ये काय कशावर भर दिला गेलेला आहे, वस्तू आणि सेवा, बरं. वस्तू सेवा वाढल्या, पैशाच्या रूपातलं त्याचं मोजमाप केलं, जीडीपी वाढला, तुमच्या देशामध्ये ग्रोथ होते, ग्रोथचा परिणाम विकासामध्ये होत आहे असं एक सगळं अनुमान होतं. पण नंतरच्या काळामध्ये काय केलं गेलं की हे जीडीपी ठीक आहे, जीडीपी आहेच आहे, तो वाढणं गरजेचं, पण त्याच्यासोबत काय काय होणं गरजेचं आहे, तर रोजगारावर अधिक भर देणे, बरोबर. त्याच्यानंतर वाढीसह पुनर्रचना करणे, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ होते आणि पुनर्वितरण, रिडिस्ट्रीब्युशन करणे हे सुद्धा महत्वाचं आहे. नंतर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत का, बरोबर. जीडीपी नंतर काय कशावर लक्ष केंद्रित केलं की लोकांना रोजगार उपलब्ध होतोय का, बरोबर. त्याच्यानंतर वाढीसह पुनर्वितरण करणे, तुमची इकॉनॉमिक ग्रोथ होते पण ती इकॉनॉमिक ग्रोथ होताना त्याचं रिडिस्ट्रीब्युशन होतंय का, ते त्याच्यानंतर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत का, बरोबर. माणसांच्या सर्व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात का याचा सुद्धा विचार करण्यात आला होता. आणि हे केव्हा 1970-80च्या दशकाच्या नंतर हा विचार करण्यात आला. या कल्पनांनी मानवी विकासाचा मार्ग मोकळ्यास
होण्यास मदत झालेली आपल्याला किंवा मदत केलेली आपल्याला आढळून येते. बरोबर. मानवी विकास दृष्टिकोनातील एक महत्वाची कामगिरी जी मानव विकास अहवाल समाविष्ट आहे. बरोबर. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानव विकास अहवाल याच्यामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, दरडोई जीडीपी सारखे आर्थिक उपाय हे विकासाचे अपुरे, बरोबर, हे विकासाचे अपुरे घटक आहेत. काय आहे, दरडोई जीडीपी, बरोबर, हे आर्थिक उपाय हे विकासाचे काय आहेत, अपुरे प्रॉक्सी आहेत, अपुरे घटक आहे. हे काय तुम्हाला खरी चांगली कल्पना मानवी विकासाबद्दल देतीलच यायची नाही. या वस्तुस्थितीची वाढली स्वीकृती सुनिश्चित करणे हे मांडण्यात आलं होतं. कशामध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानवी विकास अहवाल, बरोबर. पहिल्या मानव विकास अहवाल देशांमधील मानवी विकासाच्या मूलभूत आयामामधील कामगिरीचे मापन म्हणून मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सादर करण्यात आला. बरोबर. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा याच्यामध्ये काय हे केलं गेलं की जीडीपी आहे किंवा तुमचा दरडोई जीडीपी आहे, याच्यामध्ये काय मिळत नाही, तुमचा हे अपुरं इन्फॉर्मेशन देत आहे. बरोबर की नाही. मानवी विकासाबद्दल अपुरी इन्फॉर्मेशन देत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रोजगार असतील, लोकांच्या क्षमता असतील याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मानवाचा विकास मोजण्यासाठी काय करण्यात आला, मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याची रचना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कशामध्ये असतं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानव विकास अहवाल हा प्रकाशित केला जातो युएनडीपी, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. आता HDI इथपर्यंत आलो. बरोबर. आता मानव विकास पाहिला. मानव विकास मोजण्यासाठी काय काय प्रयत्न आले ते पण पाहिले. सुरुवातीला जीडीपीच्या याच्यावर विकास मोजला जायचा, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी असेल, आर्थिक प्रगती असेल. त्याच्या पुढचा टप्पा की 70-80च्या दशकामध्ये प्रयत्न आला की नाही याच्यामध्ये बदल करणं गरजेचं, हा अप्रोच नाहीये विकासाच्या संदर्भात. त्याच्यामध्ये मानवाला सुद्धा महत्व दिलं गेलं आहे पाहिजे. मानवाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल होईल, त्याला रोजगार उपलब्ध होतोय का, त्यांच्या जीवनमानामध्ये फरक पडतोय का, बरोबर की नाही, लोकांच्या जीवनमानामध्ये त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे कशामध्ये सुचवण्यात आलं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. आणि ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये आपल्याला एक निर्देशांक दिला गेला, तो आहे मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता तो कोणी त्याच्यासाठी कार्य केलंय ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सेस आता आपल्याला पाहायचं आहेत खरं तर. बरोबर. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या थ्रू तो पब्लिश केला जातो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. आणि त्याच्यामध्ये विविध निर्देशांक असतात जे मानवाच्या प्रगतीला, मानवाचा विकास कशा कशा पद्धतीने आहे ते मोजण्याचं काम करतात. ते वेगवेगळे निर्देशांक आहेत. त्याच्यातलं एक आहे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक HDI. आता HDIचा अभ्यास करताना कशा पद्धतीने अप्रोच ठेवला गेला पाहिजे ते आपण पाहूया. आता HDI बघा, म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला येऊ शकतात ते आहे, कोणामार्फत प्रसिद्ध होतो. आता हे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत किंवा वेगवेगळे निर्देशांक असतात. आता हे वेगवेगळे अहवाल असतात. आता याच्यामध्ये अभ्यास करताना इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला भरपूर साऱ्या संघटना आहेत, जे जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीच्या संघटना असतील. वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, युनायटेड नेशन्स असतील, त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सची संस्था UNDP, ह्या वेगवेगळ्या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे ते जागतिक पातळीवर वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे अहवाल प्रकाशित करत असतात आणि त्याचा उहापोह करंटमध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. तर त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रश्न हे आपल्याला परीक्षेत आलेले पाहायला मिळतात. तर HDI वर सुद्धा खूप सारे प्रश्न आलेले आपल्याला, इथून मागचा जर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथे सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला आढळून येतात. तर याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात ते आपल्याला इथं पाहायचंय. एकतर तुम्हाला काय काय करायचंय, कोणामार्फत तो प्रसिद्ध होतो. समजा HDI असेल तर HDI कोणामार्फत प्रसिद्ध होतो, समजा UNDP असेल, बरोबर, UNDP मार्फत प्रसिद्ध होतो. तर अहवालाचं नाव काय, HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, बरोबर. त्याच्यानंतर असतो कधी प्रसिद्ध होतो, बरोबर, तारीख असेल, बरोबर. त्याच्यानंतर तो जेव्हा प्रसिद्ध होतो दरवर्षी, समजा 2021 साली प्रसिद्ध आला तर त्याची थीम वेगळी आहे. 2022 असेल तर त्याची थीम वेगळी असते. 2023 असेल तर त्याची थीम ही वेगवेगळी असते. तर ह्या थीम सुद्धा कधी कधी विचारल्या जातात, जोड्या लावायला सुद्धा विचारल्या जातात. एक मागच्या 2-3 वर्षाच्या जरी लक्षात राहिल्या, चांगली गोष्ट आहे. नाही राहिली, रामभरोसा कार्यक्रम, काही हरकत नाही. ठीक आहे. पण अशा पद्धतीने कधी प्रसिद्ध होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याची थीम काय होती, त्या वर्षाची थीम सुद्धा विचारली जाते. करंटला असते, प्रिलिमला सुद्धा हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता यांचे निकष सुद्धा असतात. आता हा
मानव विकास निर्देशांक काढलाय, तर याचे काहीतरी निकष ठरवले असतील ना, की ह्या गोष्टी पाहिजेत, ह्या एवढ्या पर्सेंटेजमध्ये असतील, ह्याची टक्केवारी अशी असेल किंवा ही अचीव्ह झालं म्हणजे विकास झाला, नाही झालं तर विकास नाही झाला. तो मोजण्याच्या काहीतरी स्केल असतील, त्याचे निकष काय-काय आहेत तेही लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ह्या जागतिक पातळीवर हा मोजला जातो, बरोबर की नाही? युनायटेड नेशन्स म्हणजे जागतिक संघटना आहे. ती हा जे काही इंडेक्स आहेत ते पब्लिश करत असतात. त्याच्यामध्ये बाबा भारताची रँकिंग किती आहे याचाही प्रश्न असतो. तर मागच्या वर्षी किती होती, ह्या वर्षी किती आहे, किती पॉईंटने वाढली, घटली अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. तर भारताची रँकिंग सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तुलना, कंपॅरिझन सुद्धा असते. आता कंपॅरिझन कशा-कशासोबत केली जाते ते बघूया. आपले शेजारी देश, आता भारताच्या प्रक्षेपात पाहतोय, बरोबर? तर भारताच्या ह्याच्यामध्ये पाहणारा भारताचे शेजारी देश असतील. ठीक आहे. भारत कोणत्या रिजनमध्ये येतो? साऊथ एशिया, दक्षिण आशियाई देशांमध्ये येतो, बरोबर भाऊ. भारत. ठीक आहे. तर भारताचे शेजारी देश असतील, मग तो चायना असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बरोबर? त्याच्यानंतर इकडे पाहायला गेलं तर भूटान असेल, नेपाळ असेल, त्याच्यानंतर मालदीव्स असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, इकडे म्यानमार असेल, हे भारताचे शेजारचे देश आहेत एकदम. म्हणजे भारताच्या सीमेला लागून असणारे देश. तर ह्या देशांबरोबर त्यांचं सुद्धा हे इंडेक्स पाहणं गरजेचं आहे आणि त्यांच्या क्रमवारीमध्ये भारत पुढे आहे, मागे आहे, हे वन लाइनरमध्ये किंवा कंपॅरिझनच्या स्वरूपात टाकू शकतात. तर ते आपल्याला एक पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रिक्स ही संस्था आहे, बरोबर की नाही? ब्रिक्स संस्थेमध्ये त्यांचे सुद्धा कंपॅरिझनमध्ये तुलनात्मकरित्या भारताची तुलना, कारण ब्रिक्सचा भारत हा काय आहे? सदस्य आहे. ब्रिक्समध्ये 5 देश आहेत, बरोबर की नाही? ब्राझील आहे, रशिया आहे, त्याच्यानंतर भारत आहे, चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे. हे मोठे-मोठे जे प्रगत देश सोडून प्रगतशील देशांची विकसनशील देश म्हणजे रशिया ठीक आहे डेव्हलप आहे. तरी पण मोठ्या-मोठ्या अर्थव्यवस्था सोडून हे महत्त्वाचे 5 अर्थव्यवस्थांची ही बनलेली संघटना आहे. तर त्याच्यामध्ये भारत हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तर याच्यासोबत सुद्धा कंपॅरिझनला विचारलं जातं. एकदा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर जगातले पहिले 5 देश कोणते? बरोबर. आता हे जे रँकिंग काढलं जातं किंवा हे जे अहवाल प्रदर्शित केला जातो, याच्यामध्ये जगातले पहिले 5 देश आणि शेवटचे 5 देश कोणकोणते आहेत? याचा सुद्धा कधी-कधी जोड्या लावायला प्रश्न येत असतो. तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ओके. सोपी गोष्ट आहे, काही अवघड नाहीये. हा अप्रोच आहे एच-डी-आयचा. ठीक आहे. एच-डी-आय किंवा कोणताही निर्देशांक समजून घ्यायचा. एक 4-5च निर्देशांक आहेत महत्त्वाचे, जास्त काही नाही. खूप सारे येतात. पण सगळेच करणं काही शक्य नाहीये आणि सगळेच लक्षात राहणंही शक्य नाहीये. 190-193 देश आहेत. सगळ्यांचं लक्षात राहील का? त्याच्यातला भारताचा किती जणांचं लक्षात ठेवणार? तर महत्त्वाचे जे काही 7-8 आहेत त्यांचं लक्षात ठेवायचं. बाकी ठीक आहे. राहिलं लक्षात करंटमध्ये एखादा चुकून येतो, एखादा रँडम कोणताही येऊ शकतो. तर लक्षात राहिला चांगली गोष्ट, नाही राहिला तर ठीक आहे. पण हे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण की त्याचा इम्प्लिकेशन्स आपल्या पुढच्या जे काही असतं गोल्स असतात वगैरे किंवा त्याचा प्रभाव आपल्या रँकिंगचा प्रभाव आपले जे काही प्लॅनिंग असतं त्याच्यावर पडत असतं. तर आपल्याला अभ्यास करताना त्याचा वापर करायचा आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला अप्रोच बिल्डिंग करताना, उत्तर लिहिताना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं ह्या रँकिंगचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता पाहूया मानवी विकास म्हणजे काय? हे पाहिलेले आपण. बरोबर. 1990 मध्ये पहिल्या मानव विकास अहवालात मानवी कल्याणासाठी एक नवीन दृष्टिकोन सादर करण्यात आलेला आहे. केव्हा? 1990 मध्ये एच-डी-आर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. त्याच्यासाठी मानवी कल्याणासाठी एक नवीन दृष्टिकोन काय करण्यात आला? सादर करण्यात आला. याच्यामध्ये काय? मानवी विकास किंवा मानवी विकास दृष्टिकोन हा केवळ मानव ज्या अर्थव्यवस्थेत राहतो त्या समृद्धतेपेक्षा मानवी जीवनाची समृद्धता, बरोबर नाही? अर्थव्यवस्थेपेक्षा काय महत्वाची आहे? जीवनाची समृद्धता वाढवण्याबद्दल हा विचार आहे किंवा हा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन जो लोकांवर त्यांच्या संधींवर म्हणजेच अपॉर्च्युनिटी आणि निवडींवर, बरोबर? चॉईसेस यांच्यावर काय करत असतो? केंद्रित करतो आणि ही संयुक्त राष्ट्राने केलेली काय आहे? मानवी विकासाची व्याख्या आहे. कशाबद्दल आहे? चॉईसेस अँड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे. तुमच्या संधी तुमच्याकडं अपॉर्च्युनिटी पण आहेत आणि संधी निवडी पण आहेत. तर याच्यावर लक्ष केंद्रित करतोय, बरोबर? नुसतं काय तुमच्या अर्थव्यवस्थेच्या याच्यावर नाहीये. तुमची अर्थव्यवस्था डेव्हलप झाली वगैरे नाही, पण तुमच्या मानवी जीवनाची समृद्धता कशाच्या आणि त्याला अनुषंगून काय-काय आहे? तुमचे चॉईसेस आणि अपॉर्च्युनिटी. तुम्हाला संधी पण मिळाली पाहिजे आणि तुमच्या निवडी पण याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. ही संयुक्त राष्ट्राने केलेली
तुमच्या मानवी विकासाची व्याख्या आहे. बरोबर. आता आपण पाहणार आहोत UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. संयुक्त राष्ट्राची ही संस्था आहे, संयुक्त राष्ट्र. ठीक आहे. त्यांचा ही संस्था आहे UNDP. त्याचा अशा पद्धतीने लोगो आहे. ठीक आहे. आता UNDPचं पूर्ण स्वरूप बघूया आपण. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्राची जागतिक विकास प्रणाली आहे. काय आहे? जागतिक विकास प्रणाली. जागतिक पातळीवर विकास घडवून आणण्यासाठी इथे कार्य केलं जातं. ती राष्ट्रांमध्ये काय करत असते? तांत्रिक आणि गुंतवणूक सहाय्य विकसित करत असते. टेक्निकल आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा करत असते, विकसित करत असते. विकासाचे समर्थन करते आणि लोकांना स्वतःला चांगले बनवण्यास मदत करण्यासाठी, म्हणजे लोकांचं जीवनमान चांगलं होण्यासाठी देशांना काय देत असते? इन्फॉर्मेशन, देशांना ज्ञान देत असते की कशा ही संस्था त्याच्यावर कार्य करते आणि देशांना सुद्धा मदत करत असते. त्याच्याबद्दल ज्ञान, अनुभव आणि समर्थनाशी जोडत असते. एखादा व्यक्ती, एखादा देश काही चांगलं कार्य करत असेल तर त्याला समर्थन सुद्धा दिलं जातं. एखाद्या व्यक्ती, एखाद्या देशाकडे तशा पद्धतीचं टेक्निकल ऍडव्हान्समेंट नसेल, फायनान्शियल एड नसेल, तर ते सुद्धा इथे दिलं जात असतं. या व्यतिरिक्त UNDP वैशिष्ट्ये, जागतिक आणि राष्ट्रीय विकास आव्हाने, बरोबर, जागतिक पातळीवरची किंवा राष्ट्रीय पातळीवरची विकासाची आव्हाने सोडवण्यासाठी काय देत असतं? विकसनशील देशांना तज्ञ पद्धतीचं काय देत असतं? सल्ला, बरोबर की नाही? तज्ञ पद्धतीचा सल्ला देणे, त्याच्यानंतर प्रशिक्षण, ट्रेनिंग आणि अनुदान समर्थन प्रदान करत असतात. ही काय करत असते? एखादा विकसनशील देश असेल तर त्यांना टेक्निकल ऍडव्हान्समेंटसाठी तज्ञ सल्ला, त्याच्यानंतर प्रशिक्षण, ट्रेनिंग देणं आणि तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी मदत करत असतात. बरोबर. UNDPला पूर्णपणे UN सदस्य देशाकडून मिळालेल्या स्वैच्छिक देणग्यांद्वारे निधी दिला जात असतो. UNDPला कोणाकडून? सदस्य देश जे असतील त्यांच्याकडून काय? स्वैच्छिक देणग्या आहेत, त्यांच्या मार्फत काय याला आर्थिक कार्याचं चालत असतं. UNDPची स्थापना केव्हा झालेली आहे? 22 नोव्हेंबर 1965 रोजी तांत्रिक सहाय्य कार्यक्रम, टेक्निकल आणि विशेष निधी विलीन करण्यासाठी करण्यात आलेली आहे. कशासाठी? तांत्रिक सहाय्य कार्यक्रम आणि विशेष निधी विलीन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. केव्हा? 22 नोव्हेंबर 1965. ठीक आहे. UNDPची स्थापना. त्याच्यानंतर ही संस्था गरिबी कमी करणे आणि HIV एड्स यासह अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास उद्दिष्टे, SDGs, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, बरोबर की नाही, 1930 पर्यंत अचीव्ह करायचे, बरोबर की नाही, तर साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 177 देशांमध्ये काय देत असते? सेवा देत असते. 193 देशांचा आपण काउंट करत असतो. 177 याचे स्थायी सदस्य आहेत. या व्यतिरिक्त विकास आव्हानांना तोंड देण्यासाठी, स्थानिक क्षमता स्पष्ट करण्यासाठी स्थानिक सरकारांसोबत सुद्धा काम करत असते. ही संस्था संपूर्ण जागतिक लेवलला सुद्धा काम करते, स्थानिक लेवलला सुद्धा काम करत असते, सरकारी पातळीवर, बरोबर. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 177 देशांबरोबर मध्ये सुद्धा सेवा देत असते, बरोबर. म्हणजे भारताबरोबर सुद्धा हे आहे. जागतिक पातळीवर 177 देशाचे सदस्य सुद्धा आहेत. आपण पाहणार आहोत पुढे. ओके. UNDP म्हणजे काय? UNDP काय करते बघूया. UNDP संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हे जागतिक विकास नेटवर्क आहे. संयुक्त राष्ट्रांचे जागतिक पातळीवर असणारं एक विकासाचं काय आहे? नेटवर्क आहे, जे बदलाची वकिली करते आणि लोकांना चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी देशांना ज्ञान, अनुभव आणि संसाधनांशी जोडण्याचं काम हे UNDP करत असतं. संयुक्त राष्ट्र याची स्थापना 2 पूर्वीच्या कार्यक्रमांना एकत्र करून करण्यात आलेली आहे, बरोबर. कोणतं पाहिलं आपण? तांत्रिक सहाय्य कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांचा विशेष निधी, हे 2 हे 2 डिपार्टमेंट काय करून मर्ज करून UNDPची स्थापना करण्यात आली होती. हे कसले आहेत? युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रांच्या संघटना होत्या ह्या. विस्तारित तांत्रिक सहाय्य कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांचा विशेष निधी, ह्या 2 संघटनांना एकत्र करून काय बनवण्यात आलं? UNDP. 22 नोव्हेंबर. ठीक आहे. आता याचे कार्य 3 मुख्य केंद्रांवर केंद्रित आहे. कशाचं? UNDPचं कार्य मुख्य 3 याच्यावर केंद्रित आहे. पहिलं कोणतं आहे? शाश्वत विकास, बरोबर.
आता मानवी विकास आहे. मानवी विकासाचा पुढचा टप्पा शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे अजून पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आपण. इथे फक्त शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाचा सुद्धा त्याच्यात विचार केला जातो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे लोकशाही शासन आणि शांतता निर्माण. ठीक आहे. आणि तिसरं आहे हवामान आणि आपत्ती प्रतिकार शक्ती. तर ह्या 3 क्षेत्रांवर यांचा डेव्हलपमेंटचा जो काही प्रोग्राम आहे तो केंद्रित राहतो. आणि त्याच्यासोबतच काय आहे, मानव विकास घडवून आणणे. UNDP देशांना मदत आकर्षित करण्यास आणि प्रभावीपणे वापरण्यास मदत करत असते. बरोबर. काय करत असते, मदत आकर्षित करण्यास आणि प्रभावीपणे त्याचा वापर करण्यास मदत करत असते. त्याच्यानंतर काय करत असते, लिंग समानता आणि मानवी हक्कांचे संरक्षण, ह्युमन राईट आणि लिंग समानता, जेंडर इक्वेलिटीला प्रोत्साहन देण्याचं काम UNDP करत असतं. बरोबर. आता UNDPची उद्दिष्ट काय काय आहेत, गरिबी कमी करणे. बरोबर. देशामध्ये असणारी, समाजामध्ये असणारी, लोकांमध्ये असणारी गरिबी कमी करणे हे याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर देशांना गरिबीशी लढण्यास मदत करण्यासाठी आर्थिक वाढ आणि संसाधनांना समर्थन देतं. त्याच्यानंतर कर्जमुक्ती आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. त्याच्यानंतर आर्थिक विकासाचा फायदा गरीब लोकांनाही मिळतो की नाही याची खात्री करून देण्यावर याचा भर राहतो. त्याच्यानंतर दुसरा आहे विकासात महिलांच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे. बरोबर. विकासाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये महिलांचं जे काही योगदान आहे त्याला सुद्धा महत्त्व देण्याचं काम करत असतं. आणि सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना सुद्धा पाठबळ देत असतं. त्याच्यानंतर आहे लोकशाही शासन व्यवस्था, डेमोक्रॅटिक सिस्टीम. बरोबर. देशांमधील वैयक्तिक क्षमता सुधारण्यासाठी धोरणात्मक सल्ला प्रदान करण्याचं काम करत असतं. लोकशाही सुधारणांचे समर्थन करते आणि वाटचाली आणि संवादाला प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं. डेमोक्रॅटिक प्रोसेसला मान्यता देण्याचं किंवा प्रोत्साहन देण्याचं काम हे करत असतं. त्याच्यानंतर संकट प्रतिबंध आणि पुनर्प्राप्ती. बरोबर. युद्ध आणि आपत्तींची शक्यता कमी करण्याचे याचं उद्दिष्ट असतं. संकट कोणत्या पद्धतीचे वेगळे असतात, एक तर नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल. मानवनिर्मित असेल तर ती युद्ध असू शकतात ज्याचा भयंकर मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. आणि नैसर्गिक असेल तर ती आपत्ती त्याच्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करण्यासाठी, सुचवण्यासाठी सुद्धा हे कार्य करत राहतं. बरोबर. त्याच्यानंतर पर्यावरण आणि ऊर्जा. पर्यावरणाचा सुद्धा वापर इथे विचार इथे चांगल्या पद्धतीने केला जात असतो. दुसरा आहे ऊर्जा. मानवाला जीवन कार्य जगण्यासाठी संपूर्ण मानवी समूहाला ऊर्जेची प्रचंड गरज आहे. आणि ती ऊर्जा भागवण्यासाठी स्वच्छ आणि चांगली ऊर्जा मिळणे, ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये त्यासाठी प्रयत्नशील राहणे हे कार्य आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल ऍडव्हान्समेंट असतील, त्याच्यामध्ये आर्थिक क्षमता असतील त्या डेव्हलप करणे, याच्यासाठी काय करत असतं, UNDP कार्य करत असतं. बरोबर की नाही. प्रदूषण कमी करणे, ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचे उत्सर्जन कमी करण्यास नियंत्रण करण्यासाठी धोरण तयार करणे इत्यादी कार्य इथे केली जात असतात. बरोबर. आता UNDP आपण पाहिलं, त्याची संस्था काय आली, कधी त्याची स्थापना आली, कार्य काय काय आहे ते पाहिलं, उद्दिष्ट कोणकोणते आहेत ते आपण पाहिलं. पुढचा टप्पा आहे UNDP आणि भारत. बरोबर. आपण पाहिलं सर्व देशांमध्ये यायचे सर्व 177 त्याचे मेंबर आहेत, त्यांना घेऊन काय कार्य हे कार्य करत असते युनायटेड नेशन्स सोबत. आता भारतामध्ये बघा 1951 पासून UNDP आणि भारताने शाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे, संस्थांना बळकटी करणे, हरित ऊर्जा विकसित करणे यासारख्या अनेक मानवी विकास प्रकल्पांवर एकत्र काम केलेलं आपल्याला आढळून येत आहे. शाश्वत विकास SDG पुढे नेण्यासाठी भारत 2030 राष्ट्रीय विकास अभियान राबवण्यासाठी भारताने UNDP सोबत जुळवून घेतलेले आपल्याला लक्षात असते. आपल्याला जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, बरोबर, शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत अचीव्ह करायचे आहेत. त्यासाठी भारताने UNDP सोबत काय केलेलं आहे, त्याच्या UNDP सोबत काम करून चांगल्या पद्धतीने SDG अचीव्ह करण्यासाठी त्याचे जे काही उद्दिष्ट असतील ते प्राप्त करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम UNDPच्या माध्यमातून सुद्धा भारत आणि UNDPच्या माध्यमातून घडून येताना आपल्याला दिसून येते. 2000 ते 2022 पर्यंत भारताच्या देश कार्यक्रमात एकात्मिक वाढ, इंटिग्रेटेड वाढ, त्याच्यानंतर मजबूत प्रक्रिया आणि संघटना आणि पर्यावरणीय शाश्वतता हे शीर्षस्थानी आहेत. बरोबर की नाही. डेव्हलपमेंट मध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकात्मिक वाढ, इंटिग्रेटेड अप्रोच ग्रोथ होण्यासाठी, त्याच्यानंतर मजबूत प्रक्रिया आणि संघटना आणि पर्यावरणीय शाश्वतता हे महत्वाचे घटक आहेत. UNDP ची भारतात किती ठिकाणी, 6 ठिकाणी कार्यालय आहेत. बरोबर. किती, 6 ठिकाणी कार्यालय आहेत. आता UNDP काय करते, शाश्वत विकास उद्दिष्टे, शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, यांना गरिबी संपवण्यासाठी, त्याच्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व लोक शांती आणि समृद्धीने जगतील याची खात्री करण्यासाठी उपाययोजना करणे किंवा कृती आराखडा तयार करणे हे याचं काम आहे. त्याच्यानंतर आहे मानवी विकास अहवाल,
मानवी विकास म्हणजे मानवाच्या अर्थव्यवस्था राहतो त्या अवस्थेची समृद्ध नव्हे तर मानवी जीवनाची समृद्धता वाढवणे, बरोबर. हा एक लोक केंद्रित दृष्टिकोन आहे. मानवाला केंद्रित ठेवून ठेवलेला हा दृष्टिकोन आहे. तर मानवी विकास अहवाल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे हे याचं महत्वाचं कार्य आहे, बरोबर. आता ही कार्य अचीव्ह करण्यासाठी एसडीजीची जी काही कार्य 2030 लेवलला अचीव्ह करण्यासाठी हे 6 अप्रोच आहेत. पॉवर्टी अँड इनइक्वालिटी, त्याच्यानंतर आहे गव्हर्नन्स, बरोबर. त्याच्यानंतर रेझिलियन्स, एन्व्हायरमेंट पर्यावरण, एनर्जी ऊर्जा क्षेत्र, त्याच्यानंतर जेंडर इक्वेलिटी लैंगिक समानता, बरोबर. याच्यामध्ये काय काय करायचं आहे, डिजिटलायझेशनचा वापर करायचा आहे, स्ट्रॅटेजिक इनोव्हेशनचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फायनान्सिंगचा इथे वापर करून हे गोल जे आहेत ते अचीव्ह करायचे. हा काय आहे 2030 चा अजेंडा असणार आहे. कारण की आपल्याला काय करायचं आहे, एसडीजी जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्याचा टार्गेट आहे 2030 पर्यंत अचीव्ह करणे. ठीक आहे, त्यासाठी हा अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. युएनडीपीचा 2023 अजेंडा काय आहे, 2023 मध्ये त्याचा अजेंडा काय आहे, फ्युचर स्मार्ट अप युएनडीपी आणि दुसरा आहे युएनडीपीची तज्ञता, बरोबर. हे 2000 एसडीजी साठी 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी हा यांचा अप्रोच राहणार आहे. ठीक आहे. आता युएनडीपी बघा, युएनडीपी बद्दल इथे माहिती दिलेली आहे. युएनडीपी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, त्याचा फुल फॉर्म आहे. मुख्यालय कुठे आहे याचा, न्यूयॉर्क शहर, USA अमेरिका स्थित न्यूयॉर्क शहरामध्ये याचा मुख्यालय आहे. आणि रिजनल ऑफिसेस सुद्धा असतात यांचे. ठीक आहे, तर याची निर्मिती कधी झालेली आहे, 22 नोव्हेंबर 1965 साली याची स्थापना आलेली आहे. स्थिती ऑपरेशनल आहे. अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष कोण आहे त्यांचे, अचिन स्टेनर. ओके, अचिन स्टेनर हे याचे काय आहे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती www.undp.org. सदस्य देश 170 आहेत, 177. त्याच्यापेक्षा जास्त पण आहेत, काही वेटिंग लिस्टला असतात, काही ऑब्झर्व्हर स्टेटस मध्ये असतात. ठीक आहे. आणि याच्याकडे ऑफिशियल लँग्वेजेस सुद्धा आहेत, अधिकृत भाषा. त्याच्यामध्ये अरेबिक आहे, चायनीज आहे, इंग्रजी आहे, फ्रेंच आहे, रशियन आहे, स्पॅनिश आहे. ह्या यांच्या ऑफिशियल लँग्वेजेस म्हणून आहेत. ओके, तर युएनडीपी बद्दल आपल्याला माहिती कळाली. त्याच्यानंतर आता पुढचं पाहिजे युएनडीपी कशा पद्धतीने कार्य करतात. आता युएनडीपी आपण पाहिलं काय काय करते. मानस दरवर्षी डिसेंबरमध्ये काय केलं जातं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर केला जातो. पाहिलं आपण मानव विकास अहवाल जाहीर करत असतो कोण, युएनडीपी. आता ह्या अहवालामध्ये काय काय निर्देशांक प्रसिद्ध करत असतात ते. ठीक आहे, तर हे एक 6-7 निर्देशांक आहेत हे प्रसिद्ध करत असतं. त्याच्यातलं सर्वात महत्वाचं आहे मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, बरोबर. हे प्रकाशित करत असतं युएनडीपी कशाद्वारे, HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट द्वारे. आणि याची दरवर्षी थीम वेगवेगळी असते. ठीक आहे, त्या थीम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला निर्देशांक आहे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक. दुसरा आहे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, बरोबर की नाही. हा मानव विकास जो काही निर्देशांक आहे त्याच्यामध्ये काय असमानता आहे जी समाजात मधली ती सुद्धा विचारात घेतली जाते आणि त्याच्याद्वारे त्याचा सुद्धा विचार करून हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला होता. म्हणून याला बोललं होतं इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड, बरोबर, असमानता समायोजित मानव विकास अहवाल. त्याच्यानंतर आहे जेंडर असमानता निर्देशांक. जेंडर म्हणजे काय, लैंगिक असमानता, लिंग असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, बरोबर. स्त्री पुरुषांमधला जो काही भेद आहे त्याचा विचार करून काढलेला हा इंडेक्स आहे. त्याच्यानंतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हा पण खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये महत्वाचे कोणकोणते, HDI आहेच. त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा महत्वाचा आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्याच्यानंतर हा सुद्धा आहे IHDI. त्याच्यानंतर हा सुद्धा महत्वाचा आहे, हा तर नवीनच लागू झालेला आहे. ओके, ग्रहीय दबाव. त्याच्यानंतर पुढचा आहे जेंडर विकास निर्देशांक, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, त्याच्यामध्ये जो स्त्री पुरुषांमध्ये जो काही विकास आहे तो इथे अधोरेखित केला जातो. त्याच्यानंतर आहे जेंडर सामाजिक नियमाने निर्देशांक, जेंडर सामाजिक नियमन निर्देशांक, बरोबर, जेंडर सोशल नॉर्म इंडेक्स, सामाजिक नियमन. त्याच्यानंतर आहे नवीनवाला ग्रहीय दबाव समायोजित मानव विकास निर्देशांक, प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड HDI, PHDI. हा जो आहे हे जे 4-5 आहेत इंडेक्स हे महत्वाचे आहेत. त्याच्यातले सर्वात महत्वाचं आहे HDI. त्याच्यानंतर
जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, आणि हा जो नवीन आलेला आहे तो PHD आहे, हे सुद्धा महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. हे 4-5 महत्वाचे आहेत, हे करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. तर HDI आपण पाहिलं कशा पद्धतीने मानव विकास काय आहे, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी काय आहे, आर्थिक वृद्धीतून आर्थिक विकास, त्याच्यानंतर मानव विकास, आर्थिक वृद्धी आणि मानव विकास याच्यामधला फरक सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मानव विकासाकडे प्रगत होताना जे आर्थिक वृद्धी आपण GDP मध्ये मोजत होतो, त्याच्यामधून GDP मधून बाहेर पडून पुढचा मानव विकास मोजण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. 1970-80च्या दशकामध्ये त्याच्यामध्ये कशा बदल करण्यात आला. GDP हे जो काही स्केल होतं वृद्धीचं ते बदलून कशा पद्धतीने माणसाच्या गरजा असतील, मूलभूत गरजा आहेत, त्या माणसाचं जीवनमान असेल, ते कशा पद्धतीने मोजता येईल, त्याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष देता येईल आणि त्याच्याद्वारे कशा पद्धतीने आपण त्याच्याकडे अप्रोच ठेवू शकतो, मानव विकासाकडे अग्रेसर होऊ शकतो. हा जो काही प्रवास आहे तो आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. त्याच्यानंतर UNDP संस्था पाहिली. UNDPचं का स्थापन झाली, त्याच्यानंतर तो जो अहवाल प्रसिद्ध करतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उद्दिष्ट काय असतात त्यांची ते पाहिलं. आतापर्यंत 2030 पर्यंतचा जो त्यांचा अजेंडा आहे तो सुद्धा आपण पाहिलेला आहे, की 2030 पर्यंत जे काही SDG आहे ते प्राप्त करण्यासाठी मानव विकास, त्याच्यासोबत मानव विकासाला जोडणी देऊन कशा पद्धतीने जागतिक पातळीवर तो घडवून आणू शकतो आणि आपण SDG जे असतील शाश्वत विकासाची उद्दिष्टे कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो, याच्यासाठी कशा पद्धतीने योगदान देता येईल हे UNDPने आपण इथे अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पाहिला, त्याच्यामध्ये काय गोष्टी असतात, कोणकोणते निर्देशांक प्रसिद्ध करत असतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण इथून पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत की हे जे निर्देशांक आहेत ते काय आहेत, त्याच्यामध्ये भारताची क्रमवारी कशा पद्धतीने राहणार आहे हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक असणार आहे शाश्वत विकास उद्दिष्टे. बरोबर. मानव विकास झाला. मानव विकासाचे हे जागतिक घटक, त्याच्यामध्ये भारताचं स्थान काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. विविध निर्देशांक त्याच्यामध्ये असणार आहे, ते त्यांचे निर्देशक असतील, त्याच्यानंतर त्यांचे डायमेन्शन्स कोणकोणते आहेत, निर्देशांक कसे काढले जातात हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर भारताची क्रमवारी जागतिक पातळीवर काय आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व समजून घेऊयात. पुढच्या लेक्चरला आपण चालू करणार आहोत मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ह्या टॉपिक पासून. ठीक आहे. तुर्तास आज आपण थांबूयात. कौटिल्य IASच्या ऑफिशियल चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच फॉरवर्ड करा. थँक यू सो मच. विश यू अ गुड डे. थँक यू.